की बघा कधी पण मल्चिंग पेपर आथरत असाल तुम्ही तर जो काळा रंग आहे तो खालच्या बाजूने घ्या जमिनीच्या दिशेने, आणि जो दुसरा रंग आहे मग तो सिल्वर असेल, तो व्हाईट असेल, सफेद असेल, लाल असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, तर हा वरच्या दिशेने घ्या. असं का की काळ्या रंगाची एक नैसर्गिक ॲबिलिटी आहे, गुणधर्म आहे की जो एक प्रकारची हीट शोषून घेतो. मग आता बघा की समजा पाऊस पडला आहे आणि वातावरण थंड झालं आहे, मग अशा वेळेस समजा जमिनीची हीट जर वर आली तर हा काळा रंग ती पण ओढून घेईल आणि ती वातावरणास पास करेल. आणि समजा आता उलटं आहे, वर गरम झालं आहे वातावरण आणि तुम्ही खालून ड्रिपच्याद्वारे पाणी दिलं आहे म्हणून जमीन थंड झाली आहे, तर आता तिथे टेम्परेचर मेंटेन करण्याकरता हा काळा रंग काय करेल की वरतून जो सिल्वर रंग आहे त्याच्याकडनं थोडी हीट घेईल आणि तिथलं टेम्परेचर मेंटेन राहील. जर तुम्ही काळा रंग खालून घेतला तर हा सर्वात मोठा मल्चिंगचा फायदा तुम्हाला भेटतो.